हॅलो स्टुडंट, वेलकम टू बायोकिरण. मी एके सर तुमचं बायोकिरण या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतोय. कालच्या लेक्चरला आपण 12th स्टँडर्डचा थर्ड चॅप्टर स्टार्ट केला, इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. सो आज सेकंड लेक्चरमध्ये आपण इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन डिस्कस करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन मध्ये आपण डिस्कस करत होतो काही जेनेटिक टर्मिनॉलॉजी, आणि या जेनेटिक टर्मिनॉलॉजी मध्ये आज आपल्याला डिस्कस करायचं आहे तर ते म्हणजे मोनोहायब्रिड. ओके, सो मोनोहायब्रिड मीन्स व्हॉट? सो मोनोहायब्रिड मीन्स इट इज द हेट्रोझायगस फॉर वन ट्रेट. ओके, आपल्याला जो काही क्रॉस करायचा आहे, तर तो मात्र एका ट्रेट साठी करतोय. सो इट इज प्रोड्यूस फ्रॉम अक्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स. हेट्रोझायगस जो बनवतोय म्हणजे F1 हायब्रिड जो बनवतोय, तर तो दोन प्युअर प्लांट पासून बनवतोय, म्हणजे होमोझायगस पासून बनवतोय, पण मात्र एका ट्रेट साठी बनवतोय. मात्र पॅरेंट जे असतील तर ते कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचे असतील. सो पॅरेंट डिफर इन अ सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. दॅट इज द प्लांट हाईट हायब्रिड टॉल प्रोड्यूस इन द क्रॉस बिटवीन प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ. बघा, सिंपल क्रॉस करून बघूया काय करायचं क्रॉस करत असताना. बघा, ओके, फॉर एक्झाम्पल इथे कॅपिटल टीचा एक मेल आहे आणि याचा क्रॉस केला स्मॉल टी या फिमेल सोबत. त्यांना म्हणायचं पॅरेंटल जनरेशन. आता हा पॅरेंटल जनरेशन जो आहे तर ते होमोझायगस आहे. होमोझायगस म्हणजे काय, तर दोन्ही पण जिनोटाइप सेम आहे. ओके, होमो मीन्स सेम, झायगस मीन्स झायगोट. सो झायगोट मध्ये असलेले दोन्ही पण जीन जे काही होमोलॉगस जीन्स आहेत, होमोलॉगस क्रोमोझोम जे आहेत, तर ते दोन्ही वरती काय आहेत, तर कॅपिटल टी किंवा किंवा इकडे आहे स्मॉल टी, म्हणून यांना म्हणायचं होमोझायगस. आता होमोझायगस याच्यातून बघा डिप्लॉइड सेल पासून गॅमेट जो बनतो तर तो हॅप्लॉइड गॅमेट बनतो. इकडे पण काय बनेल, स्मॉल टी बनेल. आता हे नेक्स्ट जनरेशनला म्हणलं तर F1 जनरेशन पुढे बघायचं आपल्याला. F1 जनरेशन म्हणजे इकडून आला कॅपिटल टी, इकडून आला स्मॉल टी, आणि हा काय बनला, तर हेट्रोझायगस बनला. आणि हेट्रोझायगसलाच आपण काय म्हणतो, हायब्रिड म्हणतो. ओके, काय म्हणायचं, हायब्रिड. आता बघा, इथे कॅपिटल टी आहे, याचं कॅरेक्टर काय होतं, टॉल. इथे स्मॉल टी होतं, याचं कॅरेक्टर काय होतं, डॉर्फ. ओके, आता इथे मात्र काय आलंय, कॅपिटल टी आला. कॅपिटल टी काय, डॉमिनंट आहे. म्हणजे इथे हायब्रिड जरी असला तरी पण याचं फिनोटायपिक कॅरेक्टर काय असेल, टॉल असेल. ओके, फिनोटायपिक कॅरेक्टर काय असेल, टॉल असेल. सो एकाच ट्रेटसाठी जर आपण एका कॅरेक्टरसाठी जर आपण क्रॉसिंग करत असेल तर त्याला म्हणायचं मोनो हायब्रिड. ओके, आणि जे फर्स्ट जनरेशन येतं बघा, पॅरेंट नंतर हे फर्स्ट जनरेशन जे आलंय तर याला म्हणायचं F1 जनरेशन. सो F1 जनरेशन दॅट मीन्स फर्स्ट फिलाईल जनरेशन. F1 जनरेशनलाच काय म्हटलं तर फर्स्ट फिलाईल जनरेशन म्हटलं तर इट कन्सिस्ट ऑफ ऑल ऑफस्प्रिंग प्रोड्यूस फ्रॉम द पॅरेंटल क्रॉस. पॅरेंटच्या क्रॉस मधून जेवढे काही ऑफस्प्रिंग बनेल त्या सगळ्यांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं, F1 जनरेशन म्हटलं जातं. सो अल्टरनेटिव्हली इट इज द फर्स्ट जनरेशन फ्रॉम मेटिंग बिटवीन टू पॅरेंट्स हॅव्हिंग कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. दोन पॅरेंट जे की प्युअर असतील त्यांच्या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर मधून जे फर्स्ट जनरेशन तयार होईल त्याला म्हटलं जातं F1 जनरेशन. क्लिअर आहे? ओके, आता जर सपोज मला याचं F2 काढायचं असेल, F2 दॅट मीन्स द फिलाईल सेकंड जनरेशन. मग फिलाईल सेकंड जनरेशन काढण्यासाठी मला काय करायचं, याचे व्हॅरिएबल क्रिएट करायचे. मग कॅपिटल टीचे व्हॅरिएबल कसे होतील, तर एक होईल टी आणि दुसरा होईल स्मॉल टी. मग याच्यासाठी काय करायचं, तर एक बोर्ड करायचा असतो ज्याला म्हणलं तर चेकर बोर्ड. हा बोर्ड करायचा. या बोर्ड मध्ये काय असतं बघा, सिंपल. तर इथे आपण काय करतो, तर इथे मेलचे कॅरेक्टर लिहितो, इथे फिमेलचे कॅरेक्टर लिहितो. मेलचा कॅरेक्टर काय, कॅपिटल टी स्मॉल टी. सपोज या दोघांमध्ये आपण क्रॉसिंग केलं, याचं क्रॉसिंग केलं, आणि इकडे लिहिलं आपण सपोज कॅपिटल टी स्मॉल टी. सो आपण एक बोर्ड केला, त्याला म्हणायचं चेकर बोर्ड किंवा पनेट स्क्वेअर मेथड. ठीक आहे, आता बघा याचं मल्टिप्लिकेशन करायचं, काय आलं, कॅपिटल टी. इथे काय आलं, कॅपिटल टी स्मॉल टी. इकडे काय आलं, कॅपिटल टी स्मॉल टी. आणि इकडे काय आलं, स्मॉल टी. ठीक आहे, जस्ट मल्टिप्लिकेशन केलं. आता याचे काय करायचे, फिनोटायपिक कॅरेक्टर लिहायचे. आता आपण जिनोटायपिक कॅरेक्टर लिहिले. आता इथून पुढे काय करायचं, फिनोटायपिक कॅरेक्टर लिहायचे. आता फिनोटायपिक कॅरेक्टर बघा, इथे कॅपिटल टी काय, टॉल. इथे कॅपिटल टी, एक तरी कॅपिटल टी आहे ना, डॉमिनंट एक जरी कॅरेक्टर असलं तरी पण तेच फिनोटायपिक येतं. मग इथे पण काय येईल, टॉल. त्याच्यानंतर इथे पण काय येईल, टॉल.
पण इथे काय येईल बघा, दोन्ही पण स्मॉल टी आहे, म्हणजे इथे काय येईल, डॉर्फ. ओके, सो इथे काय येईल, डॉर्फ कॅरेक्टर येईल. मग आपण म्हणू शकतो की इथे तीन काय आले, तीन आले टॉल आणि एक काय आलं, डॉर्फ. दिस इज द फिनोटायपिक रेशो 3:1. जर जिनोटायपिक रेशो जर विचारलं तर कॅपिटल टी क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ स्मॉल टी म्हणजे काय येईल, कॅपिटल टी किती आले, एक, स्मॉल टी किती, कॅपिटल टी स्मॉल टी किती आले, दोन, आणि स्मॉल टी किती आले, एक. सो याला म्हणायचं जिनोटायपिक रेशो. सो जिनोटायपिक रेशो आला 1:2:1 आणि फिनोटायपिक रेशो आला 3:1. सो दिस इज द मोनो हायब्रिड क्रॉस. ओके, याला म्हटलं तर मोनो हायब्रिड क्रॉस म्हटलं. क्लिअर आहे इथपर्यंत? खूप सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. हे पुढे आपल्याला भरपूर करायचे, त्याच्यामुळे याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन पण असतो, 4 मार्क्सचा क्वेश्चन असतो. गिव्ह द डिटेल अकाउंट ऑफ मोनो हायब्रिड क्रॉस और डायहायब्रिड क्रॉस. तुम्हाला मोनो हायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस एक्झाम्पल आहे. तुम्हाला इव्हन त्याचे रेशो तुम्हाला नीट मध्ये सुद्धा विचारले जातात, सीईटीला विचारतात, पण नीट मध्ये सुद्धा हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. नीटला या चॅप्टर मध्ये जवळपास 7 क्वेश्चन विचारले जातात. ओके, क्लिअर आहे? चला नेक्स्ट पुढे बघूया. F2 जनरेशन. F2 जनरेशन म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं काय, द सेकंड जनरेशन प्रोड्यूस बाय सेल्फिंग और इनब्रीडिंग ऑफ F1 जनरेशन. F1 हायब्रिड जो आहे, तर त्याच्या F1 ऑफस्प्रिंगच्या क्रॉसिंग ओव्हर मधून सेल्फिंग केलं असेल, म्हणजे त्याच्याच सारख्या दुसऱ्या ऑर्गॅनिझम मधून क्रॉस केला असेल किंवा इनब्रीडिंग म्हटलं जातं. सो त्याच्यापासून जे सेकंड जनरेशन येतं, तर त्याला म्हटलं जातं F2 जनरेशन. सो प्रोजेनी प्रोड्युसेस फ्रॉम अ क्रॉस बिटवीन टू F1 हायब्रिड, that is capital T cross with, सॉरी, कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी. सो याला म्हटलं जातं F1 हायब्रिड. ओके, देन नेक्स्ट पुढचे एक आहे पनेट स्क्वेअर. पनेट स्क्वेअर और चेकर बोर्ड. आता पनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड म्हणजे काय, तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं, इट इज अ प्रोबॅबिलिटी टेबल रिप्रेझेंटिंग डिफरंट प्री म्युटेशन्स, ओके सॉरी, परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ फर्टिलायझेशन बिटवीन गॅमेट ऑफ अपोजिट मेटिंग टाइप. सो आपण काय केलं, जस्ट प्रोबॅबिलिटी शो केली की काय होऊ शकतं. इन शॉर्ट, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ पर्टिक्युलर क्रॉस टू प्रेडिक्ट प्रोजेनी ऑफ द क्रॉस. बघा शॉर्ट मध्ये डेफिनेशन काय होईल मग पनेट स्क्वेअरची, इट इज अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ अ पर्टिक्युलर क्रॉस टू प्रेडिक्ट द प्रोजेनी ऑफ अ क्रॉस, नोन ॲज अ पनेट स्क्वेअर और चेकर बोर्ड. ओके, नेक्स्ट. सो पुढे डिस्कस करूया होमोलॉगस क्रोमोझोम. आता होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय, तर असा क्रोमोझोम जो मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली, स्ट्रक्चरली सेम असेल. ओके, एक्झॅक्ट कॉपी, जसं की जुडवा भाई असतात ना. ओके, श्याम राम श्याम, सीता गीता. ओके, ते 100% सिमिलर असतात. तसंच 100% एखादा क्रोमोझोम जर सेम असेल, म्हणजे मॉर्फोलॉजिकली असेल, गॅमेट जेनेटिकली असेल किंवा स्ट्रक्चरली जर असेल, तर त्याला म्हटलं जातं होमोलॉगस क्रोमोझोम. ओके, आणि होमोलॉगस क्रोमोझोम प्रेझेंट असतात डिप्लॉइड सेलमध्ये. डिप्लॉइड सेल म्हणजे काय, तर अशी सेल की जिच्यामध्ये दोन सेट आहेत क्रोमोझोमचे. ओके, सो होमोलॉगस क्रोमोझोम प्रेझेंट इन द डिप्लॉइड सेल. सो सच क्रोमोझोम सिनॅप्स ड्युरिंग मिओसिस, आणि मिओसिस मध्ये त्यांच्यामध्ये सिनॅप्स होतं, म्हणजे ते एकमेकांसोबत जॉईंट होतात. ओके, सो त्याला म्हटलं तर होमोलॉगस क्रोमोझोम. त्याच्यानंतर एक नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे बॅकक्रॉस. ओके, बॅकक्रॉस. बॅकक्रॉस म्हणजे काय, तर क्रॉसिंग ऑफ F1 हायब्रिड और FN प्रोजेनी विथ एनी ऑफ द पॅरेंट. कुठल्याही एका पॅरेंट सोबत जर क्रॉसिंग केली, म्हणजे बघा सपोज इथे कॅपिटल टी क्रॉस केला मी स्मॉल टी सोबत, आणि यांच्यापासून तयार झालं कॅपिटल टी स्मॉल टी, हा झाला F1 हायब्रिड आहे, हे माझे पॅरेंट आहे. मग काय केलं, जर क्रॉस मी या दोघांचा क्रॉस करून, मी वेगळा पेन घेतो म्हणजे तुम्हाला कळेल. सो बॅकक्रॉस मध्ये काय होतं, या दोघांचा क्रॉस केला जातो, म्हणजे काय, कॅपिटल टी क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी, किंवा या दोघांचा मी क्रॉस केला स्मॉल टी क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी, म्हणजे या दोन्ही पण
पॅरेंट सोबत कुठल्याही पॅरेंट सोबत जर मी क्रॉस केला तर त्याला म्हणायचं बॅक क्रॉस. ओके, कुणासोबत जरी क्रॉस केला तर त्याला काय म्हणायचं, बॅक क्रॉस. पण इन केस सेपरेट जो आहे तर तो टेस्ट क्रॉस. आता टेस्ट क्रॉस म्हणजे काय, तर क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट ओनली. म्हणजे फक्त या दोघांमधला क्रॉस, म्हणजे हा क्रॉस फक्त, त्याला म्हणायचं टेस्ट क्रॉस. ओके, म्हणजे फक्त आणि फक्त रिसेसिव्ह पॅरेंट सोबत क्रॉस असेल F1 हायब्रिडचा, सो त्याला म्हणायचं टेस्ट क्रॉस. सो F1 टॉल, बघा F1 टॉल जो आहे, हा टॉल कॅरेक्टर असलेला जो F1 आहे, तर त्याचं या डॉर्फ सोबत केलेलं मीटिंग किंवा क्रॉसिंग याला म्हटलं जातं टेस्ट क्रॉस. मग मी असं म्हणू शकतो, ऑल टेस्ट क्रॉस इज द बॅक क्रॉस, बट ऑल बॅक क्रॉस इट इज नॉट अ टेस्ट क्रॉस. ओके, सो तुम्हाला हे माहिती पाहिजे, ऑल टेस्ट क्रॉस काय असतील, बॅक क्रॉस असतील. ओके, सो ऑल टेस्ट क्रॉस इज अ बॅक क्रॉस, but not all back cross is टेस्ट क्रॉस. ओके, तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, लक्षात राहील. ऑल टेस्ट क्रॉस हे बॅक क्रॉस आहेत, बट सगळे बॅक क्रॉस हे टेस्ट क्रॉस नाहीये. ओके, क्लिअर आहे. पुढे आपल्याला दिलंय फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो. ओके, फिनोटायपिक अँड जिनोटायपिक रेशो. पुढे काय म्हटलंय, फिनोटायपिक रेशो. सो फिनोटायपिक रेशो मीन्स व्हॉट, so the ratio of offspring produced in F2 generation subsequent generation with respect to their physical appearance. फिजिकल अपीअरन्स वरून जे F2 जनरेशन मध्ये आपण काउंट करतो, सो त्याला म्हटलं तर फिनोटायपिक रेशो. ज्याच्यामध्ये 3 टॉल 1 डॉर्फ. ओके, 3 टॉल अँड 1 डॉर्फ येतं, याला म्हणायचं फिनोटायपिक रेशो. म्हणजे काय केलं आपण, मोनो हायब्रिड मध्ये जे काही फिनोटायपिक अपीअरन्स होता, फिजिकल अपीअरन्स होता, तर ते आपण काउंट केले. सो 3 टॉल मिळाले आणि 1 डॉर्फ मिळालं, म्हणून 3:1. दिस इज द फिनोटायपिक रेशो. बट जिनोटायपिक रेशो जर म्हटलं आपण, तर जिनोटायपिक रेशो पण आपल्याला काढलेला होता. कसा काढला, सो इट इज द रेशो ऑफ ऑफस्प्रिंग प्रोड्यूस इन F2 जनरेशन इज सबसिक्वेंट जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर जेनेटिक मेकअप. म्हणजे जिनोम त्याचा कसा आहे, म्हणजे कॅपिटल टी किती वेळा आलं, एकदा आलं. कॅपिटल टी स्मॉल टी किती वेळेस आलं, दोनदा आलं. आणि स्मॉल टी किती वेळेस आलं, तर एकदा आलं. सो 1:2:1. This is our genotypic ratio of monohybrid cross. Okay, this is our genotypic ratio of monohybrid cross. ओके, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. सो आपल्याला नेक्स्ट स्टडी करायचंय मोनोहायब्रिड क्रॉस. आता मोनोहायब्रिड क्रॉस काय, ऑलरेडी आपण डिस्कस केलाय, परत एकदा डिस्कस करूया. अ क्रॉस बिटवीन पॅरेंट डिफरिंग इन ओनली वन हेरिटेबल ट्रेट. एकच हेरिटेबल ट्रेट, म्हणजे हेरिटेबल म्हणजे एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये जाणार ट्रेट म्हणजे कॅरेक्टर. ओके, जर एका ट्रेटसाठी, एका कॅरेक्टरसाठी जर आपण क्रॉसिंग करत असू, तर त्याला म्हणायचं मोनोहायब्रिड क्रॉस. जसं की फॉर एक्झाम्पल, क्रॉस ऑफ प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्क प्लांट. ओके, बघा, एक मेल प्लांट घेतलं, दुसरं फिमेल प्लांट घेतलं. मेल प्लांट घेतलं कॅपिटल टी म्हणजे टॉल. ओके, दुसरं प्लांट घेतलं स्मॉल टी म्हणजे डॉर्फ. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे कॅपिटल टी आहे, म्हणजे हे कसं आहे, होमोझायगस आहे. इथे पण स्मॉल टी आहे, म्हणजे हे पण कसं आहे, होमोझायगस आहे. सो दोन्ही पण कसे आहेत, होमोझायगस पॅरेंट आहेत. ओके, होमोझायगस पॅरेंट आहे. सो यांना म्हणलं पॅरेंट, यांच्यामध्ये केलं क्रॉसिंग ओव्हर. आता क्रॉसिंग ओव्हर करताना काय होईल, तर यांचा गॅमेट जो आहे तर तो एकच येईल. डिप्लॉइड पासून हॅप्लॉइड बनला, यांच्यापासून पण गॅमेट काय बनेल, स्मॉल टी बनेल. आता हे दोघं एकत्र येतील, कॅपिटल टी स्मॉल टी बनेल. आता कॅपिटल टी स्मॉल टी ला आलंय, पण इथे कॅपिटल टी हा काय होता, तर डॉमिनंट होता. मग कॅपिटल टी याच्यात फिनोटाइप मध्ये याचं सुद्धा कॅरेक्टर काय असेल, तर हे असेल टॉल. पण मात्र हे होमोझायगस असेल का, नाही, कारण दोन जिनोटाइप वेगवेगळे आहेत, आणि म्हणून याला म्हटलं जातं हेटेरोझायगस.
किंवा यालाच म्हणलं जातं हायब्रिड. ओके, हायब्रिड. पण हे कुठलं फर्स्ट जनरेशन आहे म्हणून याला म्हणलं जातं F1. सो दिस इज द F1 जनरेशन. ओके, आता या F1 जनरेशन मध्ये काय करायचं, तर बघा F1 जनरेशन मिळालं. आता आपल्याला या F1 जनरेशन मध्ये व्हॅरिएशन शोधायचं. व्हॅरिएशन किती होईल? एक होईल कॅपिटल टी आणि दुसरं होईल स्मॉल टी. सो या दोघांचं जर आपण क्रॉसिंग केलं, म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी जर केलं, तर आपल्याला काय करावं लागेल? चेकर बोर्ड काढावा लागेल F2 जनरेशन साठी. आता F2 जनरेशन करायचं, सो चेकर बोर्ड काढायचा. चेकर बोर्ड काढण्यासाठी काय करायचं? जस्ट सिम्पली एक स्क्वेअर काढायचा. आता मोनो हायब्रिड करायचंय म्हणजे फक्त जस्ट आपल्याला 3 कॉलम काढावे लागतील. ठीक आहे, सो 3 कॉलम काढले. इकडे म्हटलं मेलचे कॅरेक्टर, इकडे म्हटलं फिमेलचे कॅरेक्टर. आता मेल मध्ये काय काय व्हॅरिएशन येईल? एक येईल कॅपिटल टी, दुसरा येईल स्मॉल टी. इकडे फिमेल मध्ये पण येईल कॅपिटल टी आणि स्मॉल टी. ओके, सो आता काय करायचं? जस्ट आपल्याला यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. बघा काय येईल? कॅपिटल टी कॅपिटल टी. सो इथे येईल कॅपिटल टी कॅपिटल टी. इथे काय येईल? कॅपिटल टी आणि स्मॉल टी. इकडे काय येईल? स्मॉल टी आणि वरचा कॅपिटल टी. आणि इकडे काय येईल? स्मॉल टी स्मॉल टी. आता मला तर माहिती आहे, काय माहिती आहे, की जर दोन्ही पण कॅपिटल असेल तर काय लिहितो आपण? जिनोटाइप फिनोटाइप टॉल. सो मी इथे लिहिलं टॉल. ओके, त्याच्यानंतर एक जरी कॅपिटल असला तरी पण आपण टॉलच लिहितो, म्हणून आपण इथे पण लिहिलं मी टॉल. त्याच्यानंतर इथे एक टॉल आहे, एक कॅपिटल टी आहे, म्हणून इथे पण काय लिहिलं मी? टॉल. पण इथे एक पण कॅपिटल टी आहे का? नाही, दोन्ही पण कसे स्मॉल आहे. आणि दोन्ही पण स्मॉल असेल काय कॅरेक्टर असतं? डॉर्फ असतं. सो मी इथे लिहिलं ओके डॉर्फ. डॉर्फ म्हणजे छोटा, शॉर्ट. ओके, आता मला काय मिळालं? तर दोन्हीचे पण जिनोटाइप मिळाले, दोन्हीचे पण फिनोटाइप मिळाले. ओके, मग मी याच्यावरून जिनोटाइपिक रेशो आणि फिनोटाइपिक रेशो काढू शकतो का? काढू शकतो. कसं काढणार? बघा, सो अगोदर काढूया जिनोटाइपिक रेशो. ओके, जिनोटाइपिक रेशो काढला. कसा काढणार जिनोटाइपिक रेशो? अगोदर जिनोटाइप लिहून घेऊ. सो बघा, कॅपिटल टी त्याच्यानंतर कॅपिटल टी स्मॉल टी आणि त्याच्यानंतर स्मॉल टी स्मॉल टी. ओके, असे जिनोटाइपिक रेशो आहेत. रेशो कसा काढणार याचा? मग कॅपिटल टी किती आहे? कॅपिटल टी एकदाच आहे, म्हणून 1 लिहिला. त्याच्यानंतर कॅपिटल टी स्मॉल टी किती वेळेस आलं? बघा, इथे कॅपिटल टी स्मॉल टी आले, इथे पण कॅपिटल टी स्मॉल टी आले, म्हणजे दोनदा आले, म्हणून इथं 2 लिहिलं. आणि स्मॉल टी किती वेळेस आलं? जस्ट मी स्वतःला हाड करून घेतो एकदा. ओके, सो इथे किती वेळेस आलं? हे पण एकदा आलं, म्हणजे माझा जिनोटाइपिक रेशो किती झाला? सो जिनोटाइपिक रेशो ऑफ F1, जिनोटाइपिक रेशो किती आला माझा? जिनोटाइपिक रेशो आला माझा 1:2:1. सो मोनो हायब्रिडचा जिनोटाइपिक रेशो किती आला? 1:2:1 आला. आता फिनोटाइपिक रेशो बघूया. फिनोटाइपिक कॅरेक्टर म्हणजे काय? तर असे कॅरेक्टर जे मॉर्फॉलॉजिकली दिसतात. ओके, मग फिनोटाइपिक रेशो कुठले कुठले येतील? एक येईल टॉल आणि दुसरं येईल डॉर्फ. ओके, टॉल अँड डॉर्फ. मग टॉल कॅरेक्टर कुठले बघा? टॉल किती वेळेस आले? सो फिनोटाइपिक रेशो इज इक्वल टू, सो टॉल किती आले बघा? 1, 2 आणि 3 वेळेस. सो इथे लिहिले 3. आणि डॉर्फ किती वेळेस आले? एकदा, म्हणून डॉर्फ इथे लिहिले एकदा. सो फिनोटाइपिक रेशो माझा काय आला? सो फिनोटाइपिक रेशो इज इक्वल टू 3:1. सो फिनोटाइपिक रेशो मिळाला मला 3:1 आणि जिनोटाइपिक रेशो मिळाला मला 1:2:1. ओके, क्लिअर आहे. सो आपल्याला मोनो हायब्रिडचा जिनोटाइपिक रेशो आणि फिनोटाइपिक रेशो दोन्ही पण मिळालेला आहे. क्लिअर आहे. मोनो हायब्रिड क्रॉस क्लिअर आहे. जोपर्यंत मोनो हायब्रिड क्रॉस कळणार नाही तोपर्यंत बाकीचे कुठलेच क्रॉस कळणार नाही. सो मोनो हायब्रिड क्रॉस माहिती पाहिजे तुम्हाला. जोपर्यंत मोनो हायब्रिड क्रॉस कळणार नाही तोपर्यंत दुसरं काही कळणार नाही, किंवा पुढे शिकवायचा जो चॅप्टर आहे तर तोच कळणार नाही. त्याच्यामुळे मोनो हायब्रिड क्रॉस तरी माहिती पाहिजे सगळ्याला. क्लिअर आहे.
जर तुम्हाला क्वेश्चन आला गिव द डिटेल अकाउंट तर तुम्हाला एवढं लिहावं लागेल आणि हे असेल 4 मार्क्ससाठी. एवढं मी बोर्डवरती लिहिलं आता, तर हे 4 मार्क्ससाठी विचारलेलं असेल तुम्हाला. ओके, क्लिअर आहे? ओके, नेक्स्ट पुढचं आपल्याला सॉल्व्ह करायचंय डायहायब्रिड क्रॉस. आता डायहायब्रिड क्रॉस मध्ये काय म्हटलं बघा, अ क्रॉस बिटवीन पॅरेंट डिफरिंग इन टू हेरिटेबल कॅरेक्टर. अगोदर मोनोहायब्रिड मध्ये एकच हेरिटेबल कॅरेक्टर होतं, मात्र इथे मात्र आता 2 हेरिटेबल कॅरेक्टर साठी आहे. ओके, सो आपण काय घेतलं, प्युअर टॉल अँड राऊंड सीड. ओके, प्लांट विथ डॉर्फ अँड रिंकल सीडेड प्लांट. सो सीड प्लांट हाईट आणि रीड सीड शेप असे 2 कॅरेक्टर घेतले. सो मेंडल ऑल्सो परफॉर्म हायब्रिड क्रॉस बिटवीन पी प्लांट दॅट डिफर इन 2 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. ठीक आहे, आपण एक सॉल्व्ह करून घेऊया. एक्झाम्पल म्हणून घेतलं आपण कॅपिटल टी, कॅपिटल टी, कॅपिटल आर, दॅट इज द टॉल अँड राऊंड. ओके, टॉल राऊंड म्हणजे टॉल हाईट राऊंड सीड. त्याचं क्रॉस केलं स्मॉल टी अँड स्मॉल आर म्हणजे डॉर्फ अँड रिंकल्ड. ओके, सो यांचे कॅरेक्टर काय होते, डॉर्फ अँड रिंकल्ड. सो क्रॉस केल्यानंतर काय येईल, सो कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर दॅट इज द, हे कसे होते, हेट्रोझायगस होते. सो दिस इज द पॅरेंटल जनरेशन. सो F1 जनरेशन काय मिळालं, कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर दॅट इज द टॉल अँड राऊंड. टॉल आणि कसा मिळाला, राऊंड मिळाला. आता याच्यामध्ये F2 जनरेशन करायचं. सो F2 जनरेशन मध्ये काय करतो आपण, याच्यामध्येच सल्फिंग करतो, बिकॉज इट्स अ हायब्रिड ना, हा काय हायब्रिड आहे. आणि याच्यामध्ये काय करतो आपण, सेल्फिंग करतो. सो सेल्फिंग करण्यासाठी परत आपल्याला चेकर बोर्ड काढावं लागेल. सो F2 जनरेशन. सो चेकर बोर्ड काढण्यासाठी याचे व्हॅरिएशन एकदा काढून घ्यावं लागतील. सो व्हॅरिएशन कसे होतील मग, सो कॅपिटल टी कॅपिटल आर कॅपिटल टी स्मॉल आर कॅपिटल आर कॅपिटल टी कॅपिटल स्मॉल टी कॅपिटल आर अँड स्मॉल टी स्मॉल आर असे 4 व्हॅरिएबल होतील. ओके, मग हे 4 व्हॅरिएबल गॅमेट आपल्याला F2 जनरेशन मध्ये यूज करायचे. सो F2 जनरेशन साठी मी एक चेकर बोर्ड काढतो, चेकर बोर्ड ड्रॉ करतो. तो मी एक चेकर बोर्ड ड्रॉ केला. आता डाय हायब्रिड आहे म्हणून आपल्याला किती घ्यावं लागतील, तर इथे वाढवावं लागेल, मोठा चेकर बोर्ड करावा लागेल. सो इकडे मी लिहिलं मेलचे कॅरेक्टर, इकडे मी लिहिलं फिमेलचे कॅरेक्टर. ठीक आहे, सो इथे लिहू कॅपिटल टी कॅपिटल आर कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल टी स्मॉल आर. हेच कॅरेक्टर इकडे पण लिहू कॅपिटल टी कॅपिटल आर कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल टी स्मॉल आर. ओके, जस्ट आपण एकदा जिनोटायपिक लिहून घेऊ. सो जिनोटायपिक कॅरेक्टर काय येतील, सो कॅपिटल टी कॅपिटल आर इकडे कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर. त्याच्यानंतर कॅपिटल टी स्मॉल आर कॅपिटल आर त्याच्यानंतर कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर. परत इकडे कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर. त्याच्यानंतर कॅपिटल टी स्मॉल आर त्याच्यानंतर कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर. त्याच्यानंतर कॅपिटल टी स्मॉल आर. परत कॅपिटल टी कॅपिटल आर कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर. त्यानंतर स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर. परत इथे खाली कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल टी स्मॉल आर. त्याच्यानंतर स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर आणि स्मॉल टी स्मॉल आर. ओके, आता बघा, एक कॅपिटल टी असेल आणि एक कॅपिटल आर असेल तर हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे. म्हणजे एक असेल टॉल, कॅपिटल टी काय शो करेल, टॉल शो करेल.
आणि कॅपिटल आर काय शो करेल, राऊंड. मग जेवढे मध्ये एक तरी कॅपिटल टी आहे तर तेवढं लिहून घेऊ. ओके, मी जस्ट पेन चेंज करतो. सो कॅपिटल टी आणि कॅपिटल आर काय लिहिलंय ते मग, टॉल, राऊंड. इथे पण काय येईल, टॉल, राऊंड. इथे पण काय येईल, टॉल, राऊंड. इथे पण एक कॅपिटल टी आहे, सो टॉल, राऊंड. इथे पण काय येईल, टॉल, राऊंड. इथे पण काय येईल, टॉल. आता बघा इथे इथे कॅपिटल आर आहे का, नाही, इथे स्मॉल आर आहे. मग इथे स्मॉल आर असेल तर काय आहे, रिंकल्ड. सो स्मॉल आर असेल तर रिंकल्ड. ओके, स्मॉल आर असेल तर काय लिहितो आपण, रिंकल्ड लिहितो. त्याच्यानंतर कॅपिटल टी कॅपिटल आर इथे आहे, सो टॉल, राऊंड. त्याच्यानंतर कॅपिटल टी इथे आहे, टॉल, पण स्मॉल आर आहे, मग इथे काय येईल, रिंकल्ड. त्याच्यानंतर इथे कॅपिटल टी आहे, टॉल, कॅपिटल आर पण आहे, सो राऊंड. इथे पण टॉल, राऊंड. इथे स्मॉल टी आहे दोन्ही पण, म्हणजे काय येईल, डॉर्फ. आणि आर कॅपिटल आहे म्हणजे राऊंड. इथे पण काय आहे, डॉर्फ. का, कारण स्मॉल टी आहे दोन्ही पण, डॉर्फ. आणि एक कॅपिटल आर आहे म्हणून राऊंड. इथे टॉल, राऊंड. इथे टॉल, आता दोन्ही आर स्मॉल आहे म्हणून काय, रिंकल्ड. त्याच्यानंतर इथे टी काय, टी काय, स्मॉल टी आहे म्हणून डॉर्फ आणि राऊंड. ओके, बट पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, जस्ट स्वतःला हाईड करतो. तर पुढे बघा, इथे काय, कॅप स्मॉल टी आहे, स्मॉल आर आहे, म्हणजे काय इथे लिहिल, डॉर्फ, डॉर्फ आणि रिंकल्ड. ओके, डॉर्फ अँड रिंकल. ओके, सो आता काय करायचं, आता आपल्याला याचे जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो काढायचे. ओके, सो जिनोटायपिक रेशो आणि फिनोटायपिक रेशो काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरं, तर जेवढे काही व्हॅरिएबल गॅमेट आहे तर ते सगळे लिहावे लागतील. आता फिनोटायपिक रेशो तर काढणं खूप सोपं आहे. काय काढायचं बघा, सो याचं घेऊ आपण फिनोटायपिक रेशो. ओके, फिनोटायपिक रेशो साठी व्हॅरिएबल कॅरेक्टर अगोदर लिहायचे. काय, पहिला आहे टॉल, राऊंड, परत टॉल, रिंकल्ड, त्याच्यानंतर डॉर्फ, राऊंड, आणि लास्टला आहे डॉर्फ, रिंकल्ड. आता टॉल, राऊंड काउंट करा बरं, 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, सो इथे होईल 7, इथे होईल 8 आणि इथे होईल 9. ओके, सो किती झाले, टॉल राऊंड किती झाले, 9. तो टॉल रिंकड किती होतील बघा, सो इथे झालं बघा 1, त्याच्यानंतर इथे 2 आणि इथे झाले 3. सो टॉल रिंकड किती आले, 3. त्याच्यानंतर डॉर्फ राऊंड बघा बरं, डॉर्फ राऊंड बघा, 1 2 3. सो डॉर्फ राऊंड आले 3. आणि डॉर्फ रिंकड बघा इथे एकच आहे, सो एक. सो आपला फिनोटायपिक रेशो काय झाला, फिनोटायपिक रेशो झाला. सो फिनोटायपिक रेशो
phenotypic ratio is dihybrid cross is 9:3:3:3:1. Okay, so phenotypic ratio काय झाला? 9:3:3:1 is the phenotypic ratio. क्लियर आहे? ओके, फिनोटायपिक रेशो काढता येईल. ओके, आता याचे ना आज तुम्हाला एक होमवर्क देतो, याचा जिनोटायपिक रेशो काढा. ओके, तुम्हाला एक होमवर्क आहे, याचा जिनोटायपिक रेशो काढायचा. जिनोटायपिक रेशो कसा काढणार? ओके, जिनोटायपिक रेशो कसा काढणार? तर जिनोटायपिक रेशो तुम्ही जे जे सगळे जिनोटाईप आहे तर ते जिनोटाईप लिहून घ्यायचे, व्हॅरिएबल जिनोटाईप, आणि ते काउंट करायचे की ते किती वेळेस येतात. ओके, सो ते काउंट केलं की तुम्हाला कळेल की जिनोटायपिक रेशो काय येतो. ओके, डिस्कस करणार आहे मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. मेंडलचे जे 3 लॉ होते तर ते 3 लॉ आपण डिस्कस करणार आहे या चॅप्टर मध्ये. या व्हिडिओमध्ये आपल्याला आणखी डिस्कस करायचंय, डिटेल मध्ये डिस्कस करूया मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. ओके, सो फर्स्टली वी डिस्कस हियर मेंडलचे जे लॉ आहेत तर ते मेंडलचे लॉ लाच मेंडल पॉस्टुलेट सुद्धा म्हटलं जातं. सो बेसिक पॉस्टुलेट ऑफ अन बेसिस ऑफ द 3 लॉज ऑफ द फॉर्म्युलेटेड बाय द मेंडल्स. सो ग्रेगॉर जॉन मेंडल यांनी 3 लॉ दिले होते, त्यातला फर्स्ट लॉ आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. खूप साऱ्या बुक्स मध्ये याला लॉ कन्सिडरच नाही करत, तर याला म्हटलं कॉन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स. बट आपल्या बुक मध्ये आपल्याला लॉ ऑफ डॉमिनन्स दिलेलं आहे, तर आपण तसंच लक्षात ठेवायचं. सो काय म्हटलं त्यांनी? इन मोनोहायब्रिड अँड डायहायब्रिड क्रॉसेस, त्यांनी खूप सारे मोनोहायब्रिड क्रॉसेस केले होते. मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय? तर एका सिंगल ट्रेट साठी होणारे जे काही क्रॉसेस आहेत, सिंगल ट्रेट साठी होणारे क्रॉसेस, त्याला म्हटलं तर मोनोहायब्रिड क्रॉसेस. आणि जे दोन कॅरेक्टर साठी, दोन ट्रेट साठी जे क्रॉसेस केले जातात तर त्यांना म्हटलं तर डायहायब्रिड क्रॉसेस. द फिनोटायपिक कॅरेक्टर आर कंट्रोल्ड बाय डिस्क्रीट युनिट ॲज अ फॅक्टर. सो जे फिनोटायपिक कॅरेक्टर आहे तर ते कंट्रोल कोण करतं? तर फॅक्टर करतं, कारण तोपर्यंत त्यांना जीन्स असतात किंवा जीन्स काहीतरी काम करतात, डीएनए असतो असं काही माहिती नव्हतं, कारण तोपर्यंत डीएनए ची डिस्कवरी झालेली नव्हती किंवा जीनची डिस्कवरी झालेली नव्हती. इन डिसिमिलर पेयर ऑफ फॅक्टर्स वन मेंबर ऑफ द पेयर डॉमिनेट. सो 2 पेयर असतात जनरली डिप्लॉइड सेल मध्ये. वन पेयर जो असतो, वन मेंबर जो असतो तर तो डॉमिनंट असतो, आणि दुसरा जो असतो तर तो रिसेसिव्ह असतो. The law of dominance is used to explain the expression only one of a parental character of a monohybrid cross. मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये जो एक कुठला तरी फॅक्टर असेल जो की F1 हायब्रिड मध्ये एक्सप्रेस होत असेल तर त्यालाच म्हटलं जातं डॉमिनंट. ओके, सो डॉमिनंट कॅरेक्टर, त्यासाठी एक स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनी, वेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स with one or more set of contrasting characters are crossed. बघा सिंपली आपण एक घेऊ मेल. सो दिस इज द मेल अँड दिस इज द फिमेल पॅरेंट. सो यांना कन्सिडर करूया पॅरेंट. जो मेल आहे तर तो टॉल आहे, कॅपिटल टी विथ टॉल. ओके, आणि दुसरा जो आहे फिमेल पॅरेंट तर तो आहे होमोझायगस रिसेसिव्ह, दॅट इज द स्मॉल टी, दॅट द फिनोटाइप ऑफ डॉर्फ. त्याचे कॅरेक्टर जे आहे तर ते डॉर्फ आहे, त्याची हाईट छोटी आहे, मेलची हाईट जास्त आहे. ओके, त्यांनी पुढे काय म्हटलंय? कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आर क्रॉस्ड. हे होमोझायगस होते दोन्ही, यांच्यामध्ये क्रॉसिंग केलं. आता क्रॉसिंग केल्यानंतर इकडून 50% कॅरेक्टर आले, इकडून 50% कॅरेक्टर आले. आपल्याला माहिती आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल कडून 50% येतात, फिमेल कडून 50% येतात. आणि इथे जे बनलं तर ते बनलं कॅपिटल टी स्मॉल टी. दिस इज द F1 हायब्रिड. त्याला हायब्रिड का म्हटलं? कारण हा बनला हेटेरोझायगस. और इट इज ऑल्सो नोन एज अ हायब्रिड. ओके, आणि हा हेटेरोझायगस बनला कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, पुढे त्यांनी काय म्हटलं? द अलील्स, दॅट इज द कॅरेक्टर दॅट अपीयर इन F1 आर डॉमिनंट अँड दोज विच डू नॉट अपीयर इन F1 आर रिसेसिव्ह. आता जेव्हा आपण याचा फिनोटायपिक, जिनोटाइप तर आपल्याला माहिती आहे कॅपिटल टी स्मॉल टी आला, पण याचं जेव्हा फिनोटायपिक कॅरेक्टर जेव्हा बघू तर तेव्हा फिनोटायपिक कॅरेक्टर आला होता टॉल.
ओके. फिनोटायपिक कॅरेक्टर काय आलं होतं? टॉल. म्हणजे F1 हायब्रिड मध्ये दोन होमोझायगस पासून आलेलं F1 हायब्रिड जे की हायब्रिड बनलं, तर त्या F1 हायब्रिड मध्ये जे फिनोटायपिक कॅरेक्टर आले तर ते कुठलं होतं? टॉल होतं. याचाच अर्थ काय? तर टॉल हे कॅरेक्टर, जस्ट पेन चेंज करून देतो. सो टॉल हे कॅरेक्टर काय झालं? टॉल हे कॅरेक्टर काय झालं? डॉमिनंट. ओके. आणि डॉर्फ हे कॅरेक्टर काय झालं? हे कॅरेक्टर काय झालं? रिसेसिव्ह. का बरं रिसेसिव्ह झालं? कारण F1 हायब्रिड मध्ये टॉल आलाय, डॉर्फ नाही. आणि जे टॉल आलंय, जे F1 हायब्रिड मध्ये आलंय त्याला आपण म्हणतो डॉमिनंट ट्रेट किंवा डॉमिनंट कॅरेक्टर. आणि ज्या पॅरेंट कडून ते आलं तर त्या पॅरेंटला म्हटलं जातं डॉमिनंट पॅरेंट. आणि डॉमिनंट पॅरेंटचं एक जरी कॅरेक्टर, म्हणजे दोन अलील पैकी एक जरी अलील हा डॉमिनंट अलील असेल तरी सुद्धा फिनोटायपिक कॅरेक्टर हे डॉमिनंटच. क्लिअर आहे? ओके. सो स्टेटमेंट कळालं तुम्हाला? स्टेटमेंट काय सांगितलं? वेन टू होमोझायगस, दोन होमोझायगसचे जेव्हा क्रॉस केलं एक किंवा जास्त सेट ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरने, म्हणजे मोनो हायब्रिड करायचं असेल, डायहायब्रिड करायचं असेल, टाय हायब्रिड करायचं असेल, टेट्रा हायब्रिड करायचं असेल, पेंटा हायब्रिड करायचं असेल, किती पण कॅरेक्टरसाठी क्रॉसेस करायचे असतील आणि ते क्रॉस केल्यानंतर F1 हायब्रिड मध्ये, F1 कॅरेक्टर मध्ये, F1 जनरेशन मध्ये, दॅट इज द फिलाइल फर्स्ट जनरेशन, ऑफस्प्रिंग मध्ये ज्या पॅरेंटचं कॅरेक्टर येतं तो पॅरेंट म्हणजे डॉमिनंट पॅरेंट आणि ते कॅरेक्टर म्हणजे डॉमिनंट कॅरेक्टर. आणि जे येत नाही त्याला म्हणायचं रिसेसिव्ह कॅरेक्टर आणि त्या पॅरेंटला म्हणायचं रिसेसिव्ह पॅरेंट. याचं आलं नाहीये, याचं कॅरेक्टर नेक्स्ट जनरेशन मध्ये आलं नाहीये म्हणून याला म्हणायचं रिसेसिव्ह पॅरेंट. क्लिअर आहे? क्लिअर आहे? ओके. नेक्स्ट. सो पुढचा एक लॉ दिलाय, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. ओके. सेकंड लॉ काय? लॉ ऑफ सेग्रिगेशन. लॉ ऑफ सेग्रिगेशनलाच म्हटलं होतं प्युरिटी ऑफ गॅमेट. ओके. लॉ ऑफ सेग्रिगेशनलाच काय म्हटलं होतं? प्युरिटी ऑफ गॅमेट. लॉ ऑफ सेग्रिगेशन इट इज ऑल्सो नॉन एज अ प्युरिटी ऑफ गॅमेट. का म्हटलं बघा, सेग्रिगेशनचा मिनिंग होतो सेपरेशन. सेग्रिगेशनचा मिनिंग काय होतो? सेपरेशन. ओके. सेग्रिगेशनचा मिनिंग होतो सेपरेशन. बघा काय सांगितलंय त्यांनी, this law is based on the fact that allele do not show any blending or mixing with both the allele. म्हणजे हे दोन्ही पण एकत्र आले तर ते ब्लेंडिंग होत नाही किंवा मिक्स होत नाही. So both alleles character are recovered as such as F1 generation. Through one of these allele is not seen at F1 stage during formation of a gamete. These two allele obviously separated and segregated, otherwise recessive type will not appear in F2. ओके. म्हणजे F1 हायब्रिड मध्ये एखादं कॅरेक्टर दिसत नाही पण F2 हायब्रिड मध्ये ते दिसतं. याचा अर्थ F1 हायब्रिड जेव्हा असतं त्याच्यामध्ये सुद्धा तो जिनोटाइप असतो, फक्त तो एक्सप्रेस होत नाही, मात्र F2 मध्ये तो परत एक्सप्रेस होऊ शकतो. ओके. The gamete which are formed are always pure for a particular character or trait. The gamete may carry either dominant or recessive factor, but not both. एक तर डॉमिनंट कॅरेक्टर असेल किंवा रिसेसिव्ह कॅरेक्टर असेल. एकाच वेळेस एकच गॅमेट दोन्ही पण कॅरेक्टर कॅरी नाही करत, म्हणजे डॉमिनंट पण आणि रिसेसिव्ह पण दोन्ही पण कॅरेक्टर कॅरी नाही करत, एकच कुठलं तरी करतो. एक तर डॉमिनंट गॅमेट असेल किंवा रिसेसिव्ह गॅमेट असेल. सो दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. आणि म्हणूनच याला काय म्हटलं होतं? लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट म्हटलं. बघा त्यांनी स्टेटमेंट मध्ये काय सांगितलं आपल्याला बघा, द लॉ स्टेट दॅट वेन हायब्रिड F1 फॉर्म गॅमेट
the allele segregate from each other and enter in a different gamete. अलील काय होतात, सेपरेट होतात आणि वेगवेगळ्या गॅमेट मध्ये जातात. सो द गॅमेट फॉर्म आर प्युअर इन दॅट दे कॅरी ओनली वन अलील इच आयदर डॉमिनेट अलील और रिसेसिव्ह अलील. बघा सिंपल एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, एवढं डिटेल मध्ये खूप सोपं आहे. बघा काय म्हटलं मी मी मगाचाच एक्झाम्पल घेतो. एक कॅपिटल टी पॅरेंट होते, एक स्मॉल टी पॅरेंट होते, दोन्हींचं क्रॉस केलं, F1 हायब्रिड मध्ये आलं कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, आणि हा बनला टॉल. ओके, पण जेव्हा F2 मी करण्याचा प्रयत्न केला, F2 याचा जर केला तर कसं होईल चेकर बोर्डनी. सो चेकर बोर्ड काढलं मी. सो काय होईल, इथे मेल, इथे फिमेल, इथे मी काढलं सपोज कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी. सो गॅमेट कसे बनतील बघा, एक बनेल कॅपिटल टी, दुसरा बनेल कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी आणि स्मॉल टी स्मॉल टी. इज इट राईट. आता याचे कॅपिटल टी म्हणजे काय आलंय, टॉल कॅरेक्टर आलंय. हा बनला पण टॉल, हा पण बनला टॉल आणि हा बनला डॉर्फ. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, F1 मध्ये डॉर्फ होता का, नाही, पण F2 मध्ये मात्र तर डॉर्फ आलाय ना. याचा अर्थ F1 हायब्रिड मध्ये सुद्धा डॉर्फ क्रिएटिंग करणारा जीन किंवा अलील प्रेझेंट होता. इज इट राईट. मग याच्यामध्ये डॉर्फचा जीन हा होता, मात्र तो एक्सप्रेस झालेला नव्हता. जेव्हा नेक्स्ट जनरेशन आलं ते सेपरेट झाले आणि त्यांनी स्वतः त्याची कॅरेक्टर दाखवण्याची ॲबिलिटी शो केली, म्हणजे त्यांनी त्याचं कॅरेक्टर दाखवलं. याचाच अर्थ काय होतो की जेव्हा F1 हायब्रिड ऍज अ गॅमेट म्हणून काम करतो, नेक्स्ट जनरेशन मध्ये त्याचे कॅरेक्टर ब्लेंड होतात, म्हणजे सेपरेट होतात आणि नंतर एक प्युअर कॅरेक्टर बनतं. बघा इथे हायब्रिड आहे, पण हा एक कॅरेक्टर आणि हे एक कॅरेक्टर काय बनलं, प्युअर बनलं की नाही, म्हणजे परत होमोझायगस बनले की नाही. म्हणजे काय झालं, तर जेव्हा एखादं गॅमेट हायब्रिड असेल तर त्याचं नेक्स्ट जनरेशन मध्ये आपण 50% होमोझायगस कॅरेक्टर बनवू शकतो. क्लिअर आहे. आणि यालाच म्हटलं जातं लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. समजतंय, क्लिअर आहे. कुणाला काही डाऊट. खूप सोपं आहे, फक्त लक्षात राहायला पाहिजे कशात काय होतं. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो खूप वेळेस, वाय लॉ ऑफ सेग्रिगेशन इज कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. लॉ ऑफ सेग्रिगेशनला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट का म्हटलं जातं, बिकॉज काय होतं यांच्यामध्ये, हायब्रिड F1 हायब्रिड पासून F2 मध्ये काही 50% काय बनतात, प्युअर गॅमेट बनतात आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. ओके, सो नेक्स्ट आहे लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. ओके, थर्ड लॉ जो दिलाय तर तो आहे लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. काय म्हटलंय बघा लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट मध्ये, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. इंडिपेंडेंट म्हणजे स्वतः, एकटा. असॉर्टमेंट म्हणजे एक्सप्रेशन, म्हणजे जो काही गॅमेट आहे किंवा जो काही अलील आहे तर तो स्वतःच एक्सप्रेस करतो, जो दुसऱ्यांवरती डिपेंड नसतो. ओके, बघा काय म्हणलंय, दिस लॉ इज बेस्ड ऑन डायब्रिड क्रॉसेस. डायब्रिड क्रॉस वरती बेस आहे जनरली. सो दिस इज बेसिक प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक डेव्हलप बाय द मेंडल. मेंडलनी डेव्हलप केलेलं एक बेसिक प्रिन्सिपल आहे जेनेटिक्सचं, म्हणून तर मेंडेलला म्हटलं जातं फादर ऑफ जेनेटिक्स. ओके, सो मेंडेलला काय म्हटलं जातं, फादर ऑफ जेनेटिक्स म्हटलं जातं. सो इट डिस्क्राइब हाऊ डिफरंट जीन्स और अलील्स प्रेझेंट ऑन सेपरेट क्रोमोझोम इंडिपेंडेंटली सेपरेट फ्रॉम इच अदर. बघा हे लक्षात ठेवा, सेपरेट क्रोमोझोम इंडिपेंडेंटली सेपरेट होतात, इंडिपेंडेंटली सेपरेट एक्सप्रेस होतात.
कधी? ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ गॅमेट. गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस सगळे क्रोमोझोम इंडिपेंडेंटली सेपरेट होतात. सो दीज अलील आर देन रॅन्डमली युनायटेड इन फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या वेळेस ते रॅन्डमली युनाइट होतात. इन डायब्रिड क्रॉस F2 फिनोटायपिक रेशो आपण काढला होता कालच्या लेक्चरला. 9:3:3:1. इट इज द डायहायब्रिड क्रॉस. आणि मी तुम्हाला एक काढायला सांगितलं होतं काय? डायब्रिड क्रॉसचा जिनोटायपिक रेशो मी तुम्हाला काढायला सांगितलं होतं, जो येतो 1:2:2:2:1:4:1:1. आणि जर असा जर तुमचा आलेला असेल तर तुमचा आन्सर बरोबर आहे. अदरवाईज तुमचा आन्सर चुकीचा आहे. काय यायला पाहिजे? डायब्रिडचा डायहायब्रिडचा जिनोटायपिक रेशो 1 मी इथे लिहून ठेवतो बघा. 1:2:2:1:2:2:1:2:2:1:2:2:1. येस. सो असा तुमचा जिनोटायपिक रेशो आला पाहिजे डायब्रिडचा. ओके, क्लिअर आहे? सो आणि पुढे काय म्हटलंय? इंडिकेट दॅट द टू पेअर ऑफ कॅरेक्टर्स बिहेव इंडिपेंडंट ऑफ इच अदर. इंडिपेंडंट राहतात एकमेकांपासून. सो इट कॅन बी कन्क्लुडेड दॅट टू कॅरेक्टर अंडर कन्सिडरेशन आर क्रॉस्ड इंडिपेंडेंटली गिव्हन राईज टू डिफरंट कॉम्बिनेशन. सो आपल्याला काय करावं लागेल? वेगवेगळे कॉम्बिनेशन आपण त्यामुळे बनवतो, कारण हे इंडिपेंडेंटली एक्सप्रेस होतात. बघा स्टेटमेंट एकदा रीड करू, त्याच्यानंतर समजून घेऊ. काय म्हणलंय? द लॉ स्टेट दॅट वेन हायब्रिड processing two or more pair of contrasting factor allele form gamete. The factors is each pair segregate independently of the other pair. बघा सिंपली तेच एक्झाम्पल घेतो मी, कन्फ्युजन न होऊ नये म्हणून. बघा फॉर एक्झाम्पल एक F1 हायब्रिड आहे माझ्याकडे, जो की कॅपिटल टी स्मॉल टी आहे. ओके, आता याच्यापासून जर मला नेक्स्ट जनरेशन बनवायचं म्हटलं, शॉर्टकट मेथड बघा ही अशी आहे. हा टी एकत्र आला, कॅपिटल टी स्मॉल टी. त्याच्यानंतर सॉरी असं नाही करायचं, त्याच्यामध्ये एक शॉर्टकट मेथड पण आहे, तुम्हाला ती सांगतो बघा कशी करायची शॉर्टकट मेथड. सपोज मी एक F1 हायब्रिड घेतला, कॅपिटल स्मॉल टी आणि कॅपिटल टी, आणि याला क्रॉस केलं सेल्फिंग कॅपिटल टी स्मॉल टी. आता मी काय करणार? याचं क्रॉसिंग करणार. बघा हा कॅपिटल टी एकत्र आला, सो बनला कॅपिटल टी. हा कॅपिटल टी आणि हे स्मॉल टी एकत्र आला, कॅपिटल टी स्मॉल टी. त्याच्यानंतर हा टी आणि हा कॅपिटल टी एकत्र आला, सो स्मॉल टी कॅपिटल टी. आणि हा टी एकत्र आला, त्याच्यानंतर बनला स्मॉल टी. बघा आपलं F2 आले, F2 मिळाले. ओके, F2 मिळाले. पण F2 येत असताना बघा हा सेपरेट इकडे आलाय, हा सेपरेट इकडे आलाय, किंवा हा सेपरेट या इकडच्या सोबत सेपरेट झाला, किंवा हा इकडे सेपरेटली याच्या सोबत आला, किंवा हा सेपरेटली याच्यासोबत. हे दोघं आले का रे? नाही. किंवा हे दोघं एकत्र आले का? नाही. हे दोघं एकत्र आले का? नाही. याचा अर्थ काय? तर नेक्स्ट जनरेशन मध्ये हायब्रिड मधून जे काही अलील्स पास होतात, ट्रान्सफर होतात, हे कॉन्ट्रास्टिंग फॅक्टर असलेले अलील हे इंडिपेंडंटली सेपरेट होतात, इंडिपेंडंटली असॉर्ट होतात, इंडिपेंडंटली एक्सप्रेस होतात. आणि यालाच म्हटलं जातं लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ओके, समजलंय? सेपरेट होऊन गेलेले आहेत, एकत्र कोणीही जात नाही. ओके, सगळे सेपरेट जातात, एकत्र कोणीही जात नाही. क्लिअर आहे? येस. ओके, तर या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. सो हे 3 लॉ आहे. आज घरी गेल्यानंतर याची प्रॅक्टिस करा व्यवस्थित. ओके, या तीनही लॉची प्रॅक्टिस करा. आत्ताच एक
क्वेश्चन सांगून टाकतो तुम्हाला स्टेट बोर्डला. या 3 लॉ पैकी एक लॉ तुम्हाला कंपल्सरी विचारला जाईल 2 मार्क्ससाठी. ठीक आहे, 2 मार्क्ससाठी याच्यावरती क्वेश्चन असेल. या 3 लॉ पैकी कुठलाही एक लॉ. आता पुढे अजून एक लॉ आपल्याला शिकायचा आहे, बट अजून 2 लेक्चर झाल्यानंतर तो येईल. तर तो एक लॉ, असे 4 लॉ पैकी कुठलाही एक लॉ तुम्हाला विचारला जातो. ओके, तर हे तुम्हाला व्यवस्थित आलं पाहिजे. ओके, क्लिअर आहे. ओके, नेक्स्ट नेक्स्ट पुढे बघूया. बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस. ओके, आता बॅक क्रॉस म्हणजे काय? बॅक क्रॉस, बॅक म्हणजे पाठीमागे. आता पाठीमागे म्हणजे काय? तर पाठीमागच्या जनरेशन मध्ये. ओके, सो बघा, F1 individuals obtained in a cross are used a safe to get the F2 progeny. बघा, सिंपल सांगतो, थोडक्यात सांगतो. आपण जे एक्झाम्पल आता बघितलं त्याच्यातच सांगतो. बघा, सपोज माझ्याकडे एक मेल फादर आहे, एक मदर आहे. ओके, म्हणजे मेल पॅरेंट आहे, फिमेल पॅरेंट आहे. एक याला म्हणलो पॅरेंटल जनरेशन. हा होता कॅपिटल टी. हा होता स्मॉल टी. म्हणजे हा होता टॉल, हा होता डॉर्फ. दोन्ही पण प्लांट आहे. त्यांचं क्रॉसिंग केलं आणि आपल्याला F1 हायब्रिड मिळाला. F1 हायब्रिड काय मिळाला आपल्याला? कॅपिटल टी, स्मॉल टी. आता हा जो बनला हायब्रिड मिळाला, याचं टॉल होतं कॅरेक्टर, मात्र हा होता हायब्रिड. ओके, आता बघा, या F1 हायब्रिडचा क्रॉस, एक पेन चेंज करून घेतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल आणखी. ओके, सो या F1 हायब्रिडचा क्रॉस आणि या पॅरेंटचा क्रॉस, या दोन्हीचा जर क्रॉस केला, म्हणजे पॅरेंट क्रॉस विथ F1 हायब्रिड, असा जर क्रॉस केला म्हणजे काय? कॅपिटल टी क्रॉस विथ कॅपिटल टी आणि स्मॉल टी, असा जर क्रॉस केला तर त्याला म्हणायचं बॅक क्रॉस. किंवा दुसरा पण होईल आणखीन एक, काय त्याच्यामध्ये? F1 हायब्रिड क्रॉस रिसेसिव्ह पॅरेंट. म्हणजे बघा, कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी. सो हे दोन्ही पण क्रॉस जे आहे, तर ज्याच्यामध्ये F1 हायब्रिड क्रॉस केला जातो पॅरेंट सोबत, मग तो डॉमिनंट पॅरेंट असो किंवा रिसेसिव्ह पॅरेंट असो. ओके, तो डॉमिनंट पॅरेंट असला तरी चालेल, रिसेसिव्ह पॅरेंट असला तरी चालेल. सो त्याला म्हटलं जातं बॅक क्रॉस. क्लिअर आहे? सो दे कॅन ऑल्सो बी क्रॉस विथ वन ऑफ द टू पॅरेंट, कुठल्याही पॅरेंट सोबत, फ्रॉम विच दे वेअर डिराइव्ड either recessive or dominant. Such cross known as a back cross. ओके, बॅक क्रॉस कळालंय? कुठल्याही पॅरेंट सोबत, मग तो डॉमिनंट पॅरेंट असो किंवा रिसेसिव्ह पॅरेंट असो, एवढं लक्षात ठेवा. पॅरेंट क्रॉस विथ F1 सिम्पली. ओके, सो याला म्हणायचं बॅक क्रॉस. आता याच्याच सारखा एक आणखीन एक आहे, तो म्हणजे टेस्ट क्रॉस. ओके, मी जस्ट थोडस ही फिगर जी आहे तर मी थोडीशी नंतर पाहतो. एकदा टेस्ट क्रॉस कडे येतो. ओके, टेस्ट क्रॉस म्हणजे काय? तर F1 हायब्रिड क्रॉस विथ ओनली रिसेसिव्ह पॅरेंट. म्हणजेच काय? आपण बघितलेलं सेकंड एक्झाम्पल, कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी. जेव्हा F1 हायब्रिडचा क्रॉस रिसेसिव्ह पॅरेंट सोबत केला जाईल, फक्त आणि फक्त रिसेसिव्ह पॅरेंट, नॉट अ डॉमिनंट पॅरेंट, फक्त रिसेसिव्ह पॅरेंट सोबत जेव्हा केलं जाईल तेव्हा त्याला म्हटलं जातं टेस्ट क्रॉस. ओके, काय म्हटलं जातं? टेस्ट क्रॉस म्हटलं जातं. बघा, सिंपल इथे दिलंय बघा, द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ द होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट. कसा पाहिजे? रिसेसिव्ह पॅरेंट पाहिजे. होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट इज नोन ॲज अ टेस्ट क्रॉस. इट इज यूज टू टेस्ट वेदर अन इंडिव्हिज्युअल इज होमोझायगस और हेट्रोझायगस. कशासाठी केला जातो टेस्ट क्रॉस? तर जो ऑर्गॅनिझम आहे, इंडिव्हिज्युअल आहे, तर तो होमोझायगस आहे किंवा हेट्रोझायगस म्हणजे हायब्रिड आहे की प्युअर आहे, हे समजण्यासाठी जनरली हा टेस्ट क्रॉस केला जातो. टेस्ट क्रॉस इझी आहे, सिंपल आहे, रिपीटेबल आहे आणि प्रेडिक्टेबल आहे. म्हणजे आपण सांगू शकतो की नेक्स्ट जनरेशन मध्ये कुठले कॅरेक्टर यायला पाहिजे.
So test cross can be used to find out genotype of an individual of any plant with dominant expression, but it is not known whether it is homozygous or whether it is heterozygous. ओके, सो आता आपल्याला एक एक्झाम्पल दिलंय. कुठलं एक्झाम्पल दिलंय? फॉर एक्झाम्पल अ पी प्लांट हॅव्हिंग व्हायलेट पर्पल. जस्ट पाठीमागच्या फिगर मध्ये जातो मी. बघा इथे आपल्याला एक दिलंय, काय म्हटलंय की इथे एक होमोझायगस रिसेसिव्ह कॅरेक्टर दिलंय, स्मॉल आर, दॅट इज द व्हाईट कलर फ्लावर. आणि दुसरं कॅरेक्टर दिलं आपल्याला डॉमिनंट फिनोटायपिक, हा सपोज अननोन फिनोटाइप आहे आणि याचा कलर आहे पर्पल. ओके, मग आपल्याला काय करायचंय? हा F1 हायब्रिड आहे सपोज हा, आणि हा होमोझायगस रिसेसिव्ह आहे. सो होमोझायगस रिसेसिव्ह सोबत जर हा डॉमिनंट फिनोटाइप जर असेल इन केस, आपल्याला माहित नाहीये हा कुठला आहे, जर डॉमिनंट असेल तर त्याचे कॅरेक्टर काय येईल? सगळे व्हायलेट कलर येतील, सगळे व्हायलेट येतील. जर सपोज याचा व्हायलेट असेल तर व्हायलेट कलर येईल, जर पर्पल असेल तर पर्पल येईल. सपोज याचा व्हायलेट कलर होता, सो सगळे आपल्याला काय मिळाले? व्हायलेट मिळाले. म्हणजे होमोझायगस रिसेसिव्हचं कुठलं कॅरेक्टर आलंय का? नाही. याचा अर्थ हे काय? तर हा डॉमिनंट होता असं कन्सिडर करू शकतो. जर इन केस होमोझायगस रिसेसिव्ह सोबत जर हा हायब्रिड असेल, ओके, F1 हायब्रिड आहे आणि F1 हायब्रिडचा क्रॉस होमोझायगस रिसेसिव्ह सोबत केला, 50% आपल्याला व्हायलेट मिळतील, 50% काय मिळेल? व्हाईट मिळेल. आणि जर 50% व्हायलेट मिळाले, 50% व्हाईट मिळाले, तर आपण हे प्रिडिक्ट करू शकतो की हा कोण आहे? हायब्रिड आहे. F1 कोण होता? हायब्रिड. जर सगळे व्हायलेट मिळाले तर आपण काय सांगू शकतो? F1 कोण होता? डॉमिनंट. म्हणजेच काय? तर याच्यावरून आपण टेस्ट केलं की F1 हायब्रिड हा नक्की कोण होता? डॉमिनंट डॉमिनंट हायब्रिड होता, म्हणजे डॉमिनंट पॅरेंट होता, डॉमिनंट होमोझायगस होता, की F1 हायब्रिड होता, F1 हेट्रोझायगस होता. म्हणजे आपण हे करू शकतो की F1 नेमकं कोण होता किंवा त्याच्यामध्ये जिनोटाइप काय, हे कळण्यासाठी आपण टेस्ट करतो, आणि म्हणून यालाच म्हटलं जातं हे टेस्ट क्रॉस. मग मी एक सेंटेन्स असं म्हणू शकतो की ऑल बॅक क्रॉस इज टेस्ट क्रॉस. नो, उलट होईल सेंटेन्स. सो मला काय म्हणावं लागेल मग? ऑल टेस्ट क्रॉस इज द बॅक क्रॉस. ओके, काय सेंटेन्स होईल मग माझं? मी जस्ट पेन चेंज करून घेतो. सो सेंटेन्स काय होईल मग माझं? ऑल टेस्ट क्रॉस इज बॅक क्रॉस, but all back cross is not टेस्ट क्रॉस. ठीक आहे, सगळे टेस्ट क्रॉस हे बॅक क्रॉस आहेत, मात्र सगळे बॅक क्रॉस हे टेस्ट क्रॉस नाही आहेत. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? कुणाला काही डाऊट? शिकवलेलं समजतंय का? जे मी सेंटेन्स आता लिहून दिलंय तर ते कुठेतरी लिहून ठेवा तुमच्या नोटबुक मध्ये, कारण ही खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे. याच्यावरती आतापर्यंत 2 ते 3 वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे आणि सगळ्या मुलांना इथेच कन्फ्युजन होतं की बॅक क्रॉस कुठले आहेत आणि टेस्ट क्रॉस कुठले आहेत. ओके, पेपरच्या वेळेस कन्फ्युजन नको करू. बॅक क्रॉस वेगळा आहे, टेस्ट क्रॉस वेगळा आहे. ओके, ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आजच्या लेक्चरला इथेच. भेटूया नेक्स्ट लेक्चरला, म्हणजे उद्याच्या लेक्चरला. उद्याच्या लेक्चरला डिटेलमध्ये पुढचा टॉपिक बघूया. काही तुमचे डाऊट असेल तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये विचारू शकता किंवा व्हॉट्सअपला तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता. ओके ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. बाय बाय. हॅपी लर्निंग.